सातपूर औद्योगिक वसाहतीमधील टेकडीवरील ब्रह्मलीन महंत श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांच्या 12व्या ब्रह्मलीन दिनानिमित्त श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज यांच्या समाधीस्थळी विद्युत रोषणाई करून पुष्पहाराने समाधी सजवण्यात आली होती। सकाळी दीपा आराधना, कर्पूर आराधना करण्यात आली। समाधी पूजन आंधळे परिवाराच्या वतीने करण्यात आलं, तर दुपारी 10:30 वाजेच्या दरम्यान ब्रह्मलीन श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांच्या ब्रह्मलीन दिनानिमित्त परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी व भक्तांसाठी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच दर सालबादप्रमाणे ब्रह्मलीन श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज हे लहान मुले ही देवासारखी असतात असे म्हणत होते, म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लहान मुलांसाठी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांचे भक्तगण व भाविक समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या प्रसंगी प्रामुख्याने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी देखील ब्रह्मलीन दिनानिमित्त उपस्थित राहून श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज समाधीचे दर्शन घेतले। स्वामीजींचे विचार जिथं देव तिथं श्रद्धा असते। भक्तिभावाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या हस्ते समाधीचे पूजन व आरती करण्यात आली। त्यानंतर अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांचा सत्कार ब्रह्मलीन महंत श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर माऊली आंधळे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या हस्ते भक्तांचा व शिक्षकांचा सत्कार संपन्न झाला। यावेळी प्रमुख उपस्थिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे तसेच ब्रह्मलीन श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज, मानसपुत्र ज्ञानेश्वर माऊली आंधळे, पंचफुला आंधळे, परमेश्वर आंधळे, संजीवनी आंधळे, रुपाली सरोदे, दुर्गा पटेल, गजानन आघाव, आदित्य आघाव, राजेश जाधव, नाना धनराव, सुरेश साळवे, रामपालजी, राहुल सरोदे, राजेश काळे, ज्ञानेश्वर आव्हाड, बाळू गडाख, गुणाजी वाघमारे, दीपक पारखे, मिलिंद वाहुळे, संदीप पगारे, श्रीराम पंडित, शरद कोळे, रमेश खरात, शंकर कोळे, अनिल विश्वकर्मा, जयराम पुजारी, मनपा शाळा संतोषीमाता नगर, मुख्याध्यापक प्रवीण पाटील राठोड सर तसेच आदी परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।